चालू घडामोडीचा प्रश्न आपल्या समोर असा आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, की संपूर्णपणे डिजिटल बँकिंग सेवा राबवणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? संपूर्णपणे डिजिटल बँकिंग सेवा राबवणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ राज्य. म्हणजे केरळचं नवीन नाव केरळ हे राज्य आता भारतातलं संपूर्णपणे डिजिटल बँकिंग सेवा राबवणारं पहिलं राज्य बनलेलं आहे. मग त्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया. लक्षात घ्या की केरळम हे संपूर्णपणे डिजिटल बँकिंग सेवा राबवणारे भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे. डिजिटल व्यवहार राज्यस्तरीय बँक समितीनुसार म्हणजे 3.76 कोटी अधिक बँक खात्यामध्ये किमान एक डिजिटल बँकिंग उत्पादन जसं की डेबिट कार्ड असेल, यूपीआय असेल, इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग उपलब्ध केलं गेलेलं आहे. त्रिशूर हा डिजिटल बँकिंग लागू करणारा केरळमधील पहिला जिल्हा आहे. डिजिटल बँकिंग लागू करणारा केरळमधला भारतातला पहिला जिल्हा हा त्रिशूर जिल्हा आहे. हे पण इथे लक्षात घ्या, जे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. बाकीची माहिती पाहू शकता. पण आता केरळ विषयी पूर्ण माहिती पाहूया. केरळची स्थापना, केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. राज्यपाल केरळचे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आहेत. मुख्यमंत्री नवीन व्ही.डी. सतीशन हे केरळचे नवीन मुख्यमंत्री आहेत. राजधानी तिरुअनंतपुरम. अधिकृत भाषा केरळची मल्याळम भाषा आहे. त्यानंतर लोकसभेमध्ये एकूण 20 सदस्य, राज्यसभेमध्ये 9 सदस्य आणि विधानसभेमध्ये 140 सदस्य. केरळ राज्य बऱ्याच बाबतीमध्ये पुढे आहे. जसं की वयोवृद्ध लोकांचा अर्थसंकल्प मांडणारं पहिलं राज्य केरळ आहे. अशा बऱ्याच गोष्टीमध्ये डिजिटल मोबाईल मध्ये सुद्धा केरळ 1 नंबरला आहे. अशा बऱ्याच गोष्टीमध्ये केरळ अव्वल स्थानी आहे. त्याच प्रकारे डिजिटल बँकिंग सेवा लागू करणारं केरळ हे भारतातलं पहिलं राज्य आहे. माहिती कशी वाटली नक्की सांगा. अशा जबरदस्त माहितीसाठी नवीन असताल तर फॉलो करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.